नमस्कार, मी मंजिरी. MVTVच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. नवी मुंबईतील पत्रकार भवनाची आता संपणार प्रतीक्षा. हिवाळी अधिवेशनात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मांडला मुद्दा. सिडको वसाहतींवर आता CCTVचा असणार वॉच. सिडकोच्या संगणक यंत्रणेत खोळंबा, नागरिकांना रोज करावी लागते पायपीट. आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झाली मोठी वाढ. नागपूर हिवाळी अधिवेशनात प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन, तुर्भे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी आदी विषय आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनी मांडले आहे. आता त्याचबरोबर गेली 3 वर्ष सिडकोकडून उभारण्यास टाळाटाळ करणारा पत्रकार भवनाचा मुद्दा मांडला गेलेला आहे. त्यामुळे नवी मुंबईत पत्रकार भवन होणार यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. सध्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आपल्या प्रभागाचे विविध मुद्दे संबंधित मांडतायत. अशातच बेलापूरच्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या हिवाळी अधिवेशनात प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा मुद्दा उचलून धरला. त्यांचे विद्यावेतन बंद केल्यास आक्रमक भूमिका घेऊ असंही सांगितलं. तर दुसरीकडे तुर्भेवासियांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेत तिथलं डम्पिंग ग्राउंड त्वरित बंद करण्याची मागणी केली. त्यामुळे प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आणि तुर्भेवासियांना दिलासा मिळालाय. अशातच पत्रकारांना देखील समाधान मिळाले आहे, कारण नवी मुंबईत पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभारावं हा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. नियोजित पत्रकार भवन सिडकोकडून गेली 3 वर्ष उभारण्यास टाळाटाळ होत असल्याची बाब आमदार मंदाताई म्हात्रे यांनी हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडली आहे. क्रमांक 15 हा पत्रकार भवनासाठी सिडकोने राखीव भूखंड ठेवलेला आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी या भूखंडाचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे आणि सिडकोने स्वतः सांगितलं होतं की हे पत्रकार भवन आम्ही बांधून देऊ, पण आज गेली 2 वर्ष झाले पत्रकार भवन बांधलेलं नाही. त्यामुळे मी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे की शासनाने याच्यावर ताबडतोब कारवाई करून सिडकोला त्या पद्धतीने आदेश देऊन हे पत्रकार भवन लवकरात लवकर उभं करावं. कारण आज पत्रकारांच्या फार मोठी तिथे पत्रकार भवन नसल्यामुळे त्याची फार गैरसोय होते. त्यामुळे आज हा मुद्दा मांडला होता. त्यामुळे आता पत्रकार भवनाची प्रतीक्षा संपणार असून सिडको मार्फत येत्या वर्षाच्या प्रारंभी पत्रकार भवनाच्या उभारणीच्या कामास सुरुवात होणार ही बाब निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. कोपरखैरणे गावात 36 वर्षीय इसमाचा मृतदेह त्याच्या घरी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पण पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार उक्त इसमाचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं निष्पन्न झालंय. कोपरखैरणे गावात विचित्र घटना घडली. खैरणे गावात 36 वर्षीय आशुतोष शर्मा राहत होता. तो ज्या इमारतीत राहत होता तिथे आजूबाजूला अनेक लोकवस्ती होती. पण आशुतोष शर्मा यांचं घर अनेक दिवसांपासून बंदच होतं. त्यामुळे त्या घराच्या शेजाऱ्यांना त्यांचा संशय येऊ लागल्याने शेजारी असणाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची माहिती घेत उक्त इसमाचं घर उघडलं असता 36 वर्षीय आशुतोष शर्मा यांचा मृतदेह आढळला. तेव्हा कोपरखैरण्यात खळबळ उडाली. यानंतर पोस्टमार्टमद्वारे अधिक माहिती घेतली असता सदर व्यक्ती 12 तारखेला हृदयविकाराच्या झटक्याने गेली असल्याचं निदर्शनास आलंय. याबाबत कोपरखैरण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी अधिक माहिती दिली. केसरीनाथ सुदाम म्हात्रे हे इथं राहिला आहेत आमच्याकडे. साई सुदाम खैरणेगाव तलावाळीच्या शेजारी. त्यांनी एक आम्हाला इन्फॉर्मेशन केली की त्यांच्या घराच्या बाजूला 945 घर नंबरमध्ये एक इसम राहत आहे, आशुतोष शर्मा, वय 36. आणि हे यांनी 12 तारखेपासून संध्याकाळी 7 वाजता जे घर लावलं त्यानंतर त्यांनी उघडलेलं नाही आणि कुणालाच आणि दुर्गंधी येते त्या ठिकाणी, वास येतो. आमचे PSI अधिकारी आणि त्या ठिकाणी पोचले. गेल्यानंतर त्याला दरवाजा उघडून सगळी खात्री केली तर दुर्गंधीचा वास येत होता. आणि हे जे आशुतोष शर्मा बाथरूममध्ये वर बनियन नाही आहे आणि लग्नावस्थेत पडलेले होते आणि मयत झालेले होते. म्हणून ताबडतोब त्यांनी इन्क्वेस्ट पंचनामा घेतला. 2 पंचांना बोलवलं आणि हॉस्पिटलला त्यांना घेऊन गेले. डॉक्टरने पोस्टमॉर्टम केल्यानंतर प्राथमिक अंदाज असा दिलेला आहे की ह्यांना अटॅक आलेला असावा आणि सकाळी जे पहाटेची वेळ ज्यावेळेस ते आंघोळीला गेले त्यावेळेला त्यांना तो हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा. पण तरीसुद्धा ह्यांची पूर्वीचे काय आजार होते, त्यांनी कुठे ट्रीटमेंट चालू होती का, त्यांच्या नातेवाईकांचं काय म्हणणं आहे, या अनुषंगाने आता पोलीस पुढचा तपास सुरू करत आहेत, चालू आहे. आणि डेड बॉडी पुढे अंतिम क्रियेसाठी त्यांच्या जवळच्या नातेवाईकाला देण्यासाठी योग्य प्रक्रिया आमची चालू आहे. संशयाचा आणि काही तसा वयमचा प्रकार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV.
आता सिडको वसाहतीवर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे। सीसीटीव्हीचा 103 कोटींचा प्रकल्प सिडकोने हाती घेतलेला आहे। त्याद्वारे 722 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं सिडकोचं ध्येय आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिडकोचा हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे। मुंबई पाठोपाठ नवी मुंबईला अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्रचंड लोकवस्तीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्य रस्त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सिडकोने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। सिडकोने 103 कोटी रुपयांचा सीसीटीव्ही प्रकल्प हाती घेतलाय। सिडकोच्या हद्दीत नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली तसेच खारघर शहरात सीसीटीव्ही बसवण्याचं काम जोरात सुरू झालेलं आहे। सिडकोने एकूण 722 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे। सध्या खारघर शहरातील मुख्य रस्त्यांवर 300 कॅमेरे बसवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। या सीसीटीव्हीचे नियंत्रण बेलापूर रेल्वे स्टेशनवरील नियंत्रण कक्षातून होणार आहे। अवैध पार्किंग, अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमण या बाबींना यामुळे आळा बसणार आहे। तर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी व पुरावे म्हणून सुद्धा सीसीटीव्ही फुटेज कामाला येणार आहेत। सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। नोटाबंदीच्या काळात नागरिकांना मात्र दिलासा देणारी बाब घडलेली आहे। मागणीमध्ये घट झाल्याने त्याचा परिणाम महागाईच्या आकड्यांवरही दिसून येतोय। याबाबत अधिक माहिती घेऊया या बातमीच्या सहाय्याने। नोटाबंदीच्या काळात नागरिकांसाठी एक दिलासादायक बाब घडलेली आहे। मागणीमध्ये घट झाल्यानं त्याचा परिणाम महागाईच्या आकड्यांवरही दिसून येतोय। महागाईच्या दरात घट झाली आहे। ठोक मूल्यावर आधारित महागाई दरात सलग तिसऱ्या महिन्यात घट झालेली पाहायला मिळाली आहे। नोव्हेंबरमध्ये ठोक मूल्यांवर आधारित महागाई दर 3.15% राहिला, तर ऑक्टोबरमध्ये हाच दर 3.39% पोहोचला होता। रिटेलच्या महागाई दराच्या आकड्यातही घट झाल्याची नोंद झालेली आहे। रिटेल महागाईचा दर गेल्या 1.5 वर्षांच्या खालच्या स्तरावर पोहोचलाय। नोव्हेंबरमध्ये रिटेल महागाई दर 3.63% होता, तर हाच दर ऑक्टोबरमध्ये 4.20% पोहोचला होता। एक महिन्यापूर्वी 135 रुपये प्रति किलो विकली जाणारी तूर, मूग डाळ सध्या 90 ते 95 रुपयांवर येऊन पोहोचली आहे। जवळपास 30% घट डाळींच्या किमतीत पाहायला मिळतेय। तर चणा डाळ ही 30 ते 40 रुपयांनी घसरून 80 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे। नोटाबंदीच्या अवघड काळातही काही प्रमाणात तरी दिलासा मिळालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। सिडकोची संगणक यंत्रणा सॅप प्रणालीच बंद पडल्याने बहुतेक विभागाचं कामकाजच ठप्प झालं आहे। त्यामुळे नागरिकांना रोज हेलपाटे मारावे लागतायत। ही यंत्रणा सुरू करण्यासाठी सिडको प्रयत्नशील असल्याची माहिती मिळतेय। सिडकोच्या संगणक यंत्रणेत खोळंबा झाला असून सॅप प्रणालीच बंद पडल्याने बहुतेक विभागाचे कामकाजच ठप्प झालेलं आहे। विशेष म्हणजे सिडकोच्या पणन विभागात घरांचे हफ्ते, भूखंडाचे शुल्क, विविध करापोटीची रक्कम भरायला येणाऱ्या रहिवाशांना ही संगणक प्रणालीच बंद असल्याने रोज परत जावे लागत असून मुंबई, ठाणे, वसई, पालघर पासूनही अनेक जण रोज हेलपाटे घालत आहेत। यात सिडकोला घरांच्या हफ्त्यांचा भरणा करण्यासाठी अथवा किरकोळ आकाराची रक्कम देण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडील रकमेचा किंवा धनादेशाचा भरणा केल्यानंतरही त्या बदल्यात दिली जाणारी पोचपावतीच मिळत नाही। त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय। ही गैरसोय दूर करण्यासाठी तसेच ही यंत्रणा पुन्हा सुरू करण्यासाठी सिडको प्रयत्नशील असल्याची माहिती मिळतेय। ब्युरो रिपोर्ट, MVTV। आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे। पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपये 21 पैशांनी तर डिझेलचा दर 1 रुपया 79 पैशांनी वाढलेले आहेत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे। पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपये 21 पैशांनी वाढ करण्यात आली असून डिझेलच्या किमतीत 1 रुपया 79 पैशांची वाढ करण्यात आली आहे। तेल उत्पादक व निर्यातदार देश पुढील महिन्यापासून तेल उत्पादनात कपात करणार आहेत। त्यामुळे भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती आगामी 3 ते 4 महिन्यात 5 ते 8% वाढू शकतात, तर डिझेलचे दर 6 ते 8% वाढतील अशी माहिती मिळतेय। आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच वेळी। तोपर्यंत पाहत राहा MVTV। नमस्कार।